नमस्कार. घरोघरी मातीच्या चुलीमध्ये आपण पाहत आहोत सौमित्रला जिथे बांधून ठेवलेलं असतं तिथे ऐश्वर्या येते आणि बोटाने चुप रहा असं खुणवत आतमध्ये येते. इकडे विक्रांत सायलीला ओळख विचारत असतो. अर्जुन तुमचे मिस्टर आहे का असे त्यांच्या गप्पा चालू असतात. ते पाहून शर्वरीचा तर संतापच झालेला असतो आणि तो तिला गाडीपर्यंत सोडवायला गेला आणि खूप साऱ्या गप्पाही मारल्या. तितक्यात जानकीला हाक मारतो ऋषिकेश इकडे ये. आणि मग दोघंजण म्हणतात चला वंस आपल्याला जायला उशीर होत आहे. शर्वरी म्हणते माझी तब्येत बरी वाटत नाही आहे, तुम्ही जाऊन या. तेव्हा ऋषिकेश म्हणतो इतक्यात काय झालं तुला. ती म्हणते मला ॲसिडिटी सारखं होतंय, तुम्ही दोघे जा, मी काही येत नाही. आणि लगेच विक्रांतकडे जाते आणि विक्रांतचा हात खेचत त्याला रूममध्ये घेऊन जाते रागारागाने. जानकीला मात्र काहीतरी गडबड आहे म्हणून चाहूल लागलेली असते. इकडे सौमित्र ऐश्वर्याशी बोलत असतो. तू बरोबर करत नाही. तेव्हा ती म्हणते बघ आज हळद आहे आपली आणि उद्या मेहंदी, परवा लग्न. आज आपल्या हळदीचा कार्यक्रम व्हायला हवा ना. तू तर इकडे बसलायस, तुला हळद लावायला नको. त्याला हळद चोळते आणि म्हणते मला कोण चोळणार. मग तिने युक्ती काढली आणि स्वतःच्या गालाला सौमित्रच्या गालाला लावून हळद लावून घेतली. इकडे विक्रांतशी शर्वरी भांडत असते. घेतलास का नंबर, केली का ओळख, तू तुझा स्वभाव काही सोडत नाही. तेव्हा विक्रांत म्हणतो तू खूपच क्रूर आहे, तुझ्याशी बोलण्यात अर्थच नाही. मग तो तिथून निघून जातो. ऐश्वर्याच्या मैत्रिणीला हळद सांडलेली दिसते. नक्कीच ऐश्वर्या इकडेच गेली असावी म्हणून ती पाठलाग करण्याचा प्रयत्न करते. तितक्यात दुसरी मैत्रीण येते आणि तिला हात खेचत घरामध्ये घेऊन जाते. तिचं ते राहूनच जातं ऐश्वर्याचा पाठलाग करणं. घरामध्ये जानकी आणि ऋषिकेशचं आगमन झालेलं आहे. सगळेजण त्यांचा पाहुणचार करतात. सयाजीराव नेहमीप्रमाणे टोमणे मारतात. झाला फाटलेलं सगळं माझ्या मुलीने तुमचं शिवून काढलं, काही टेन्शन घेऊ नका. असे टोमणे ऐकून ऋषिकेश आणि जानकीला कानपटल्यासारखं होतं. मग ते जानकीविषयी काढते की मला ऐश्वर्यासोबत बोलायचं होतं, तिचं दुःख मलाही समजतं, आपण तिच्याशी बोलून ते दुःख समजूत काढायला हवी. तिची आई आज जाते पण बाहेर ती काही ऐश्वर्या येत नाही. मग जानकी म्हणते मी स्वतः जाऊन तिच्याशी जरा बोलून बघते. तिची मैत्रीण म्हणते चला मी पण येते, आपण दोघी मिळून तिची समजूत काढूया. दोघीजणी जातात. ते पाहून सयाजीरावला टेन्शन येते. ते उठून त्यांच्या मागे जाणारच असतात. तितक्यात ऋषिकेश म्हणतो मला तुमच्याशी महत्त्वाच्या गोष्टी बोलायच्या आहे. इकडे सौमित्र म्हणतो तू खूप चुकीचं करत आहेस. आपल्या दोघींचं लग्न जरी झालं तर ते इनव्हॅलिड असेल. तेव्हा ती म्हणते मला माहिती आहे तू वकील आहेस, पण आपल्या इथे इतके मोठे मोठे लोक येणार, त्यांच्या साक्षीने लग्न होणार म्हणजे ते खरंच लग्न असणार ना. आणि मागच्या वेळी तुझ्या बाबांना अटॅक आला, ह्यावेळी काय होईल म्हणून त्याला ती घाबरवते. इकडे हळद कशी काय सांडली म्हणून तिची मैत्रीण सांगत असते मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. तिचा हात पकडते आणि सौमित्रबद्दल काहीतरी बोलायचे मला असं म्हटल्यानंतर तितक्यात ती मोबाईलमधनं ती रेकॉर्डिंग काढत असते. जानकी म्हणते तुला काय माहिती आहे सौमित्रबद्दल, काय कुठे आहे काय त्याच्याबद्दल सांग तरी. तेव्हा ती दाखवणार. तितक्यात तिथे ऐश्वर्या येते. सौमित्र त्याच्याबद्दल काय बोलताय तुम्ही. तेव्हा तिला डाऊट येतो ही काहीतरी सांगणार आहे जानकीला. ती लगेच हात तिचा दाबते आणि तिला डोळ्यांनी खुणवते आणि जानकीला म्हणते आज माझी हळद आहे, चला आपण हळदीचा कार्यक्रम सुरू करूया. जानकी म्हणते अजून हळद तर सुरू पण झाली नाही, तुझ्या गालाला हळद कशी काय लागली. तेव्हा ती म्हणते आम्ही घरात बनवली आहे ना, आम्ही चेक करत होते हळदीने मला काही ॲलर्जी येते की काय म्हणून मी लावून पाहिली. याने काही समाधान झालेलं नाही जानकीचं. ती विचारतच असते. तेव्हा ती प्रश्न टाळते आणि घरामध्ये चला म्हणत निघून तिच्या मैत्रिणीचा हात धरून निघून जाते. मग जानकीला तिची काकूही बोलवायला येतात. पुढे काय होणार पाहणं खूप रंजक ठरणार. ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू लवली स्वरा चॅनलवर. धन्यवाद.